हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, BSc नर्सिंग ॲडमिशन 2024-25च्या रिलेटेड कॅप राऊंड 3 जो आता नेक्स्ट वीकमध्ये चालू होणार आहे, तर त्या कॅप राऊंड 3चं एक शेड्यूल आलेलं आहे आणि याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत की कुठले कुठले मुलं कॅप राऊंड 3साठी इलिजिबल आहेत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की कॅप राऊंड 3चं शेड्यूल काय असणार आहे आणि कुठले कुठले मुलं किंवा कोणते मुलं त्यासाठी इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता आपण आपल्या ॲक्च्युअल टॉपिककडे वळूयात आणि पूर्ण इन्स्ट्रक्शन्स काय आहेत तर ते जाणून घेऊ. तर सर्वात पहिले आपलं जे रिवाइज शेड्यूल फॉर कॅप राऊंड 3 आहे, तर आपण याच्यावर क्लिक करू आणि आपली जी PDF आहे तर त्या PDFला आपण PDF ड्राईव्हमध्ये ओपन करू. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशी ही PDF ओपन होते आहे. त्याच्यावर तारीख आहे 6/9/2024. नोटीस नंबर 14 BSc नर्सिंग रिवाइज शेड्यूल फॉर कॅप राऊंड 3 ॲकॅडमिक इयर 2024-25. आता रिवाइज म्हणजे काय की अपडेट झालेलं शेड्यूल आहे. आधी जी PDF आली होती किंवा जी नोटीस आली होती तर त्याच्यामध्ये काय होतं की आपली जी कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 दोन्हीचं एकत्र त्यांनी जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल दिलेलं होतं. तर ते कॅप राऊंड 3चं शेड्यूल परत त्यांनी अपडेट केलं आहे आणि अपडेट होऊन आता जे नवीन शेड्यूल आलेलं आहे तर ते शेड्यूल आपण बघू. इन कॉम्बिनेशन टू अबोव रेफर नोटीस द शेड्यूल फॉर BSc नर्सिंग कॅप राऊंड 3 इज रिवाइज ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो. म्हणजे काय झालं आहे की आता काही डेट्स आणि टाईम्समध्ये चेंज झाला आहे आणि नवीन शेड्यूल आपल्यासमोर आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे पब्लिकेशन ऑफ द सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 3. म्हणजे काय की कॅप राऊंड 3साठी जे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आहे, आता कॅप राऊंड 2चे ॲडमिशन झाले, काही कॉलेज चालूही होतील आणि काही कॉलेज नवीन ॲड पण होतील. आता कोणते नवीन कॉलेज ॲड होतील याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ याच्यानंतर लगेच अपडेट करणार आहे की सीट मॅट्रिक्स 3मध्ये किंवा कॅप राऊंड 3च्या सीट मॅट्रिक्समध्ये कोणते कोणते नवीन कॉलेजेस असणार आहेत. ज्या मुलांना अजूनपर्यंत ॲडमिशन भेटलेलं नाही आहे किंवा ज्यांना कमी मार्क्स आहेत अशा मुलांसाठी तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 3, तर याची जी पब्लिकेशनची सीट मॅट्रिक्स आहे तर ती येणार आहे 10/9/2024. म्हणजे आपली जी मंगळवार आहे तर मंगळवारी आपल्याला ही PDF भेटून जाईल. त्यानंतर परत आपल्याला त्याच दिवसापासून आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 12 2 दिवस आपल्यासाठी आहेत चॉईस फिलिंगसाठी. जो पण कॅप राऊंड 3चा चॉईस फिलिंग आहे मित्रांनो, ज्या मुलांना सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं आहे त्यांनी परत तिथून बेटरमेंट घेत आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की कॅप राऊंड 3ला जरा डोकं लावून चॉईस फिलिंग करा आणि जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे, जे कॉलेज तुम्हाला आवडतं आहे असंच कॉलेज घ्या. विनाकारण कुठलेही कॉलेज टाकून परत बेटरमेंटसाठी जाण्याचा विचार करू नका. त्यामुळे कॅप राऊंड 3 हा खूप महत्त्वाचा असणार आहे सर्वांसाठी आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही डोकं लावूनच तिथे चॉईस फिलिंग करायची आहे. चॉईस फिलिंगनंतर आपली जी कॅप राऊंड 3ची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट आहे 12/9/2024. तर मित्रांनो, 12/9/2024 ही जरी इथं दिलेली असेल तरी पण मला नाही वाटत की 12/9ला ही लिस्ट येईल. कारण की दुपारी 12:30पर्यंत चॉईस फिलिंग चालणार आणि त्याच्यानंतर लगेच संध्याकाळी मेरिट लिस्ट येणार असं किंवा सिलेक्शन लिस्ट येणार असं ह्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं, पण तसं झालेलं नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लिस्ट आली होती. तर ह्यावेळेसही मुलांनी विनाकारण रात्री जागत वाट बघण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी सकाळचंच बघा की त्या दिवशी लिस्ट येईल. त्यानंतर चौथा आहे फिजिकल जॉइनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑर ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वेस्ट फीज DD चेक बाय DD अँड चेक. तर याची तारीख किती आहे म्हणजे तुम्हाला जर कॉलेज अलाउड जर झाले तर तुम्हाला त्याचे फिजिकल जॉइनिंग करावं लागणार आहे. तर फिजिकल जॉइनिंग तुम्हाला 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही 13 ते 15 ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे जे कॅप राऊंड 3चे ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड्स विल बी डिस्प्लेड इन ड्यू कोर्स. म्हणजे आता कॅप राऊंड 3 झाले त्यानंतर जे आपले मॉपअप राऊंड असतील आणि स्टे व्हॅकंट राऊंड जे असतील तर स्टे व्हॅकन्सी राऊंड आणि मॉपअप राऊंडचं जे शेड्यूल आहे तर ते येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे 15 तारखेनंतर ते शेड्यूल इथं तुम्हाला सांगितले जाईल किंवा त्याच्याबद्दलची जी अपडेट असणार आहे तर ती आपल्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, हे होतं पूर्ण टाईम टेबल कॅप राऊंड 3चं. काहीच एवढं अवघड नाही आहे, समजण्यासाठी सोपं आहे आणि तुम्ही या आधीचे 2 शेड्यूल बघितलेले आहेत त्यामुळे या शेड्यूलमध्ये काही नवीन असं मला तर काही वाटत नाही की सांगण्यासारखं आहे. फक्त एवढंच आहे की जी आपली सिलेक्शन लिस्ट आहे तर ती 12/9ला फक्त इथं त्यांनी तारीख दिली आहे, पण त्या दिवशी रात्रीनंतरच ती सिलेक्शन लिस्ट तुमच्याकडे येईल आणि आपले जे नेक्स्ट राऊंड असणार आहेत तर ते नेक्स्ट राऊंड जे आहे तर ते येणाऱ्या दिवसांमध्ये इथं तुम्हाला त्याच्याविषयी अपडेट दिली जाईल. त्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे का इलिजिबिलिटी फॉर कॅप राऊंड 3. म्हणजे कॅप राऊंड 3मध्ये कोणते कोणते विद्यार्थी आहेत जे समावेश घेऊ शकतात.
तर आता आपण वाचू त्याच्यामध्ये पहिलं आहे काय ते म्हणजे रजिस्टर कॅन्डिडेट हू डिड नॉट फिल चॉईस इन कॅप राऊंड 1 अँड कॅप राऊंड 2. म्हणजे काय, असे मुलं की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे पण कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2साठी त्यांनी कुठल्याही प्रकारची चॉईस फिलिंग केलेली नव्हती, तर असे जे विद्यार्थी आहेत तर ते कॅप राऊंड 3साठी इलिजिबल आहेत. त्यानंतर दुसरं, कॅन्डिडेट हू आर जॉईन इन राऊंड 2 बट डिड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. म्हणजे काय की कॅप राऊंड 2साठी काही विद्यार्थी ज्यांनी फक्त जॉईन केलं आहे पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म दिलेला नाही. म्हणजे काय, जे विद्यार्थी कॅप राऊंड 2मधून पण बेटरमेंटला गेलेले आहेत. आत्ता मित्रांनो भरपूर कॉलेजेस सांगत आहे विद्यार्थ्यांना की कॅप राऊंड 2ला तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही, तुम्हाला ॲडमिशन घ्यावेच लागेल. भरपूर मुलांचे मला पर्सनली पण कॉल आलेले आहेत आणि भरपूर मुलं कॉलेजमध्ये जाऊन मला कॉल करत होते की सर आम्हाला कॉलेजमध्ये असं सांगत आहेत. तर मित्रांनो असं काही नाही आहे, तुम्ही सेकंड राऊंडलाही बेटरमेंट घेऊ शकता आणि त्याचंच इथं एक इन्स्ट्रक्शन पण आहे. म्हणजे काय, कॅन्डिडेट हू आर जॉईन इन राऊंड 2 म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त जॉईन केलं आहे आणि कॅप राऊंड सेकंडसाठी बेटरमेंट दिलेली आहे आणि ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही असे विद्यार्थी पण कॅप राऊंड 3साठी इलिजिबल असणार आहेत. त्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट हू पार्टिसिपेटेड इन राऊंड 1 अँड राऊंड 2 बट डिड नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन राऊंड 1 अँड राऊंड 2. म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलं, कॅप राऊंड 1साठी खेळले, कॅप राऊंड 2साठी खेळले पण त्यांना कुठल्याही कॅप राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाही, त्यांच्या नावासमोर फक्त चॉईस नॉट अवेलेबल हेच त्यांना दोन्ही राऊंडमध्ये बघायला मिळालं, तर असे विद्यार्थी पण कॅप राऊंड 3मध्ये एंटर करू शकता, एंट्री घेऊ शकता. कळलं. त्यानंतर आता चौथं, रजिस्टर कॅन्डिडेट्स whose seat allotted in round got cancelled during the document verification. म्हणजे काय, असे विद्यार्थी ज्यांना कॅप राऊंड 1मध्ये कॅप राऊंड 2मध्ये सीट भेटली पण डॉक्युमेंटच्या कमतरतेमुळं किंवा एखादा डॉक्युमेंट नसल्यामुळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये अडथळा आल्यामुळं अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल झालेत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आल्यामुळं ॲडमिशन राहून गेलेत. तर असे विद्यार्थी पण काय करू शकतात, जे आपले कॅप राऊंड 3 आहे तर त्याच्यामध्ये इलिजिबल आहेत किंवा एंट्री घेऊ शकता. For such a candidate, selection during first round will not be valid, will be eligible only on available seats during subsequent round with corrected claim. म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स नव्हते तर त्यांनी ते डॉक्युमेंट्स आता आणायचे आहेत किंवा फर्स्ट राऊंड तुम्हाला जर तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल व्हायचं जर असेल तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी ते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. भरपूर मुलांचं होतं कास्ट व्हॅलिडिटीची फक्त पावती दिली, अशा विद्यार्थ्यांचं स्टेटस नॉट जॉईंट म्हणून आलेलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं काही चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही कॅप राऊंड 3साठी इलिजिबल असणार आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे आता कुठले विद्यार्थी आहेत जे कॅप राऊंड 3साठी इलिजिबल नाही आहेत, तर काय, ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला आहे, ज्यांना कॅप राऊंड 1मध्ये 2मध्ये सीट भेटल्या होत्या आणि त्यांनी तिथं जाऊन कॉलेज आवडलं आहे, ॲडमिशन फिक्स केले आणि आता रिटेन्शन फॉर्म भरला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी कॅप राऊंड 3ला त्यांना जाता येणार नाही. आणि दुसरं काय, कॅन्डिडेट हॅव नॉट फिल्ड फेस प्रेफरन्स फॉर दॅट राऊंड ॲज पर द शेड्यूल. म्हणजे काय, आता तुम्हाला कॅप राऊंड 3 आहे, तुम्हाला कॅप राऊंड 3साठी परत वेगळी चॉईस फिलिंग करणे गरजेचं आहे. जर तुम्ही कॅप राऊंड 3साठी जर चॉईस फिलिंग जर करत नसाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही त्या राऊंडसाठी इलिजिबल नसणार आहे. ह्यावर्षी आलेली नवीन अपडेट आहे की प्रत्येक राऊंडसाठी तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर कॅप राऊंड 3साठी जायचं असेल तर तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं कॅप राऊंड 3साठी. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा, कारण की येणारे नवनवीन अपडेट्स आणि आपल्या फर्स्ट इयरच्या सर्व नोट्स लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचा मित्र प्रशांत शिंदे करत आहेत. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत शेअर करा ज्यांना अजूनपर्यंत फिक्स ॲडमिशन भेटलेलं नाही आहे आणि चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.